हदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे चालू असलेल्या 18 नंबरच्या मायनरचे काम पूर्णपणे बोगस होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. आज केलेल्या कामात गेले तडे. ठेकेदाराकडून शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचे मोठ्या प्रमाणात नुकसान. हदगाव तालुक्यात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मायनरचं काम चालू आहे. पिंपरखेड येथे 18 नंबरच्या मायनरचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कॉन्क्रीट टाकत असताना काळ्या मातीवरच कॉन्क्रीट बेड टाकले जात आहे. मुरुम टाकून दबाईचा वापर नाही. कमी प्रमाणात मुरुमाचा वापर. एस्टिमेटनुसार कोणतंही काम गुत्तेदाराकडून केलं जात नाही. कामावर अंदाजपत्रकाचं बोर्ड सुद्धा नाही. शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता शेतीमधून जेसीबी खोदकाम केलं जातं. शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जाते. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांकडून बोललं जात आहे. यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांमधून केला जात आहे. मात्र याकडे उर्द पेणगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता कुरुंदकर साहेब लक्ष द्यायला तयार नाहीत. बोगस होत असलेले काम तात्काळ थांबवण्यात यावे. कामाची पूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मुरुम टाकलेला नाही, लेवल केलं, मुरुम टाकलेला नाही, काय नाही. त्याच्यावर म्हणजे थोडा मुरुम टाकला, 1-2 इंचाचा मुरुम टाकला आणि बाकी लेवल काढलं. लेवल काढल्याच्यानं लोक शेतकऱ्याच्या सगळ्या पाईपलाईन फोल्ड्या, जवळपास एका शेतकऱ्याच्या 10-10, 15-15 एकर जमीन आहे तिथं बाजूला. त्या पाईपलाईन फोल्ड्यामुळं शेतकऱ्याला न सांगता पाईपलाईन फोल्ड्यामुळं बाकी सगळे पिकं वाळली. आता हे काल काम केलेलं हे इतकं निष्कर्ष दर्जाचं वाले काम हे पहा तुम्ही. हे इकडचं हे इकडं पहा, इकडं हे इतकं तर हे काय टिकणार आहे. हे गुत्तेदार एका दिवशी करून मोकळे व्हायलेत. यानं टाकून आपल्या मिक्सरनं टाकून मोकळे व्हायलेत. शेतकऱ्याची माती नंतर शेतकऱ्यानं काय करायला पाहिजे असं पाहिजे. आता ही साईड तर राहिलेलीच आहे आणि ते पहा त्याचं किती आहे उंची पलीकडची बी. तर हे अतिशय बोगस काम व्हायला. याची चौकशी व्हावं, काम तत्काळ थांबवायला पाहिजे. अतिशय बोगस काम व्हायला. मी दिगंबर गणेशराव साखरे. माझा इथं माझी शेती जवळपास 25 एकर शेती आहे. तिथं गहू, हरभरा आणि साईडला कडोळ, हायब्रिड हे सर्व पीक होते. न सांगता आमच्या तर एक हरभऱ्यातून घातली आणि कॅनल मध्ये जे आमच्या पाईपलाईन कॅनलच्या आतमधून पाईपलाईन गेल्या होत्या. पाईपलाईन न सांगता तोडल्यामुळं आमचं लाखोचं नुकसान झालेलं आहे. एकदम म्हणजे अतिशय निष्कृष्ट दर्जाचं व्हायला. फक्त 2 इंच मुरुम, त्याच्यावर लेवल काढलं आणि त्याच्यावर बेड करायचं. अधिकारी येतात जातात. ते का गुत्तेदार लय मोठा म्हण. गुत्तेदार कोणातरी माजी मंत्र्याचा पुतण्या असं सांगायले. कोणी आलेलं तर आम्हाला काय शेतकऱ्याला तर काही त्यानं सूचना दिलेल्या नाहीत. आणि हे कॅनल हे असं जाणारा सगळं टेलिंग नाही, काहीच नाही. तिथं अर्ध्या याच्यात सुटायला समजा. म्हणजे पाणी कुठं काढणार आहेत. हे मायनर नंबर 18 दिगंबर गणेशराव साखरे. काय निकट दर्जाचं हे काय हे केलेलं, लेवल काढलेले आहे ना, हे लेवल काढलेलं, हे माती मुरुम टाकलेला. आता याच्यावर बेड करायलेत. याच्यावर काम तात्काळ बंद करावे आणि व्यवस्थितशीर म्हणजे चांगल्या पद्धतीनं काम करायला पाहिजे. आणि दोन्ही साईडनं रोड नसून काही ठिकाणी सोडलेला आहे. म्हणजे कशाला दोन्ही साईडनं हे करता तुम्ही दाखवता. काही लोकांच्या सगळ्या हळदी मिळती काढल्या आणि काही लोक राहिलेले आहेत. तिथून असं दोन्ही साईडनं रोड जेवढं आपले कॅनलचे जे हात आहे तेवढी घ्यायला हरकत नाही. पण हे शेतकऱ्याचं आतून नाच नुकसान केलं. आता हे नुकसान भरपाई कोण करून देणार. हॅलो, अधिकारी तर केव्हा आले तर काय पताच नाही. तर गुत्तेदाराची ना अधिकाऱ्याची मिल बघत असल्यामुळं काय कमिशन अधिकारी घेत असल्यामुळं काही येते नाही तर जाते नाही तिकडे. आम्हाला तर कधी दिसले नाही अधिकारी कोण आलेला. आणि पुढे जे आता हे पाणी जाणार ते पाणी कुठं सोडणार. हे पाणी टेलिंग लास्टला इथून जवळपास 300 मीटरवर टेलिंग आहे. पण पाणी कुठं सोडणार हे पाणी. दुसऱ्या शेतकऱ्याचं आणखी पुढे नुकसान होणार. लोकनायक न्यूज साठी तालुका प्रतिनिधी देवानंद महाजन, हदगाव.
लोकनायक न्यूज.